ची सगळ्यात मोठी बातमी बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय आणि दुपारी 4 वाजता मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा घेतला जातोय। धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि या सभेसाठी ओबीसी संघटनांकडून अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मात्र मेळाव्याला अवघा 1 तास उरलेला असताना अजूनही गर्दी मात्र जमत नाहीये। याच मेळाव्याच्या ठिकाणून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, जरांगेंच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातोय, 1 तास उरलेला असताना गर्दी मात्र अजूनही आहे। सभास्थळाचे काय अपडेट्स आहेत? सौरभ, मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी सभा होणार आहे आणि हे ते व्यासपीठ आहे। ते अजून व्यासपीठाची तयारी सुरू आहे, पण मात्र तुम्हाला थोडंसं बाजूला खुर्च्या दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता 3 वाजले आहे आणि 4 वाजेचा सभेचा वेळ होता, मात्र अजूनही पूर्ण या खुर्च्या आपल्याला खाली पाहायला मिळत आहे। मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं ते खुर्च्या दाखवावे, ह्या सगळ्या तयारीच्या या ठिकाणी करण्यात आलेली सगळ्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। मात्र ह्या सगळ्या खुर्च्या म्हणजे व्यासपीठापासूनच्या पहिली खुर्चीपासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंत या सगळ्या खुर्च्या अजूनही खालेली आहे। आंदोलक कार्यकर्ते आता हळूहळू येत आहेत, मात्र अजूनही फक्त 1 तास उरलेला आहे। 4 वाजेची वेळ देण्यात आलेली होती, मात्र 3 वाजेपर्यंत अजूनही गर्दी हवी तशी या ठिकाणी जमलेली पाहायला मिळत नाही। या ठिकाणी आपण बघितलं तर छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, धनंजय मुंडे असतील यांचे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। शेकडो खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आल्या, मात्र खुर्च्या अजूनही खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जी आयोजकांकडून माहिती देण्यात आली होती त्यानुसार 4 वाजता या सभेची सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं। छगन भुजबळ हे देखील बीडमध्ये पोहोचलेले आहे। बीडपासून काही एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर एका हॉटेलमध्ये ते थांबले, तर दुसरीकडे परळीहून धनंजय मुंडे देखील सभेच्याकडे रवाना झालेले आहे। मात्र असं असताना अजूनही सभेच्या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे या सभेला खरंच किती गर्दी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण ही सभाचा जर विचार केला तर हैदराबाद गॅजेट जे लागू करण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली मोठी महाएल्गार सभा हे होते, त्यामुळे या सभेला फक्त बीड नाही तर राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून ओबीसी कार्यकर्ते असतील, आंदोलक असतील, वेगवेगळे संघटनाचे लोक असतील ते या सभेला येणार आहे आणि छगन भुजबळ या सभेला संबोधित करणार आहे, त्यामुळे सगळं महाराष्ट्राचं या सभेकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र असं असताना फक्त 1 तास उरला आहे आणि अजूनही या सभेला हवी तशी गर्दी नाही आहे। संपूर्ण खुर्च्या या ठिकाणी व्यासपीठाजवळच्या असतील किंवा शेवटपर्यंत असतील त्या खाली पाहायला मिळतात, त्यामुळे या सभेला खरंच किती गर्दी होणार, या सभेला किती प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। सौरभ, निश्चितच मोहसिन यावर लक्ष ठेवून असता सभास्थळावरनं सतत अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। दरम्यान बीडमध्ये ओबीसींविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मराठा आंदोलक बीडमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा JR जातात 1994च्या JR मराठा समन्वयकांनी जाळलेला आहे। एकीकडे बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय, मराठा आरक्षणासाठीचा काढण्यात आलेला JR रद्द करण्याची मागणी केली जाते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर मराठा आंदोलक सुद्धा बीडमध्ये आक्रमक झालेले आहेत। आरक्षणाचं वाटप करणारा JR रद्द करा, रद्द करा। एक मराठा, लोक मराठा, एक मराठा, लोक मराठा। 23 मार्च 1994च्या JR आज आम्ही इथं जाळलाय, तो फाडलाय आणि बेकायदा आरक्षण मराठ्याच्या वाट्याचं ओबीसी समाजाला दिलं, ते आमच्या हक्काचं आरक्षण होतं, ते आमचं दिल्यामुळं आम्ही तो JR जाळलाय आणि आमचा JR याच्या आधी आणि आजही हा JR रद्द करा म्हणून काही मंडळ इथं येत आहेत, त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा JR जाळलाय। याचा निषेध आम्ही केलाय की इथं येऊन मराठा समाजाच्या JRला विरोध करायचा, संविधानिक पदावर बसायचं, मंत्रिपदाचा लाभ घ्यायचा आणि मराठ्याला विरोध करायचा, 50% वरच्या आरक्षणाला विरोध करायचा, 50% आतल्या आरक्षण विरोध करायचा, ही भुजबळांची कृती आहे आणि त्या कृतीचा निषेध आहे। आम्ही कोर्टात सुद्धा ह्या 94च्या JRला आमचे लोक गेले, त्यात नव्यानं आम्ही आता सुनावणी घेण्याची मागणी करू।